अनेक ज्या महिला राजकारणामध्ये आहेत ते बाय चॉईस आहेत का ते नवऱ्याला तिथं उभा राहता येत नाही म्हणून ते आहेत ऑप्शन म्हणून. मग किती लोक किती महिला अशा आहेत ज्या स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात. अनेक महिलांना आम्ही फोन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात नाही नाही थांबा ह्यांना विचारते आणि सांगते. ह्यांना फोन केला तर हे म्हणतात नाही नाही तिचं काय नसतं, ती नाही बोलू शकत, मी तिथं उभा राहून बोलतो. अहो पण ते झेडपी सदस्य तुम्ही नाही येत ना. आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांना स्वतःची केस लढण्यासाठी अडचण होत असेल, फक्त इंग्लिश भाषेचा आपण आधार घेणार असू, स्वातंत्र्य मिळालंय याचा विचार आज आपल्याला करावा लागेल. कुठले मुद्दे असे तुम्ही युवा संसदच्या माध्यमातून मांडलेत आतापर्यंत? आतापर्यंतचा जर विचार केला किंवा खास करून जर ह्या वर्षी सांगायचं आणि झालं, असे काय मुद्दे आहेत की त्याचा प्रभाव खरंच पडलाय? सगळ्यात पहिला मुद्दा आहे माध्यमे राजकारण घडवतात. आज तुमच्यासारखा युट्यूब चॅनल असेल किंवा आज सोशल मीडियामुळे आज अनेक युट्यूब चॅनल्स क्रिएट झाले, ते कुठंतरी कोणालाच्या तरी विचारांना प्रोत्साहित करतात असं मला वाटतं. काही युट्यूब चॅनल बघितले तर असं वाटतं की अरे एक्स लोक किती वाईट आहेत, काही युट्यूब चॅनल बघितले की असं वाटतं अरे वाय लोक किती वाईट आहेत, एक्स पार्टी किती वाईट आहे, वाय पार्टी किती वाईट आहे. जिथं मी कार्यक्रम घेतो युवकांना सांगतो की बाबा तुम्ही राजकारणामध्ये या, तिथं माझेच विचार स्थिर ठेवण्यासाठी मला अडचण होती. मग ही जी आमची तळागाळातली मुलं आहेत ज्यांना कोणी मार्गदर्शन देत नाही, त्यांचे विचार किती व्हायबल झाले असतील. म्हणून माध्यमे राजकारण घडवतात की माध्यमांनी सुद्धा न्यूट्रल राहून काहीतरी नरेटिव्ह नाही सेट केला पाहिजे, जो न्यूट्रल नरेटिव्ह आहे तो सेट केला पाहिजे. म्हणून त्या त्याच्यावरती आजपर्यंत चर्चा झालेली आहे. महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग याच्यावरती या युवा संसदेमध्ये चर्चा होणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर यावर्षी संसदेनं 33% आरक्षण महिलांना त्याच्यामध्ये दिलं. पण आज तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही आज महाराष्ट्रभर फिरता, तुमचा चॅनल एवढा मोठा फेमस आहे, तुम्ही तुमच्या मनाला विचारा की अनेक ज्या महिला राजकारणामध्ये आहेत ते बाय चॉईस आहेत का ते नवऱ्याला तिथं उभा राहता येत नाही म्हणून ते आहेत ऑप्शन म्हणून. मग किती महिला अशा आहेत ज्या स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात, स्वतः ग्रामपंचायतीमध्ये झेडपीचे सदस्य असताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना स्वतःचं धोरण ठरवतात. किती महिला अशा आहेत की ज्यांना स्वतः काही कार्यक्रम निवडायचा अधिकार आहे, काही धोरणं ठरवायचा अधिकार आहे, का नवऱ्याला विचारूनच ह्या गोष्टी कराव्या लागतात. आज अनेक महिलांना ज्यावेळेस आम्ही युवा संसदेमध्ये बोलावण्याचा प्रयत्न करतो, आता सगळ्यांचीच आम्हाला माहिती असेल असं नाही, पण अनेक महिलांना आम्ही फोन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात नाही नाही थांबा ह्यांना विचारते आणि सांगते. ह्यांना फोन केला तर हे म्हणतात नाही नाही तिचं काय नसतं, ती नाही बोलू शकत, मी तिथं उभा राहून बोलतो. अहो पण ते झेडपी सदस्य तुम्ही नाही येत ना. बोलवतोय कोणाला, महिलांच्या सेशनला महिलेला बोलवायचं का महिलेच्या नवऱ्याला बोलवायचं, हे प्रॉब्लेम्स फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि म्हणून असे काही जे विषय आहेत, आता विजन भारत 2029 ऍग्रिकल्चरचं काय विजन असलं पाहिजे, त्याच्यानंतर आता यावर्षी अजून एक मी महत्वाचा विचार ह्याच्यामध्ये करतोय विजन 2029 मध्ये, की आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला काय सांगते की तुमच्या भाषेमध्ये शिक्षण घ्या. आपलं संविधान काय सांगतं की तळागाळातल्या लोकांना आपला जो न्याय आहे तो मिळाला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही मराठी भाषेमध्ये जाऊन हायकोर्टामध्ये लढू शकता का? नाही, भाषेचे लिमिटेशन येतात. तुम्ही सुप्रीम कोर्टात लढू शकता का? सुप्रीम कोर्ट सोडून द्या, चला तिथं जाऊन आपण हिंदीत लढू, ते आपलं दिल्लीला आहे म्हणून. मुंबईमध्ये लढू शकता का तुम्ही मराठीमध्ये? मग जर आपल्या भाषेमध्ये आपल्या लोकांना स्वतःची केस लढण्यासाठी अडचण होत असेल, फक्त इंग्लिश भाषेचा आपण आधार घेणार असू, स्वातंत्र्य मिळालंय याचा विचार आज आपल्याला करावा लागेल. त्याच्यामुळे असे काही ज्वलंत प्रश्न या युवा संसदेमध्ये मांडायचे. एक कुणीतरी असा माणूस या युवा संसदेतून तयार झाला पाहिजे, त्यानं म्हटलं पाहिजे तामिळनाडूमध्ये तामिळ लँग्वेजमध्ये केसेस लढा, महाराष्ट्रामध्ये मराठीतून लढा. मग असं जर तुम्ही म्हटलात तर ह्याच मराठवाड्यामध्ये, याच विदर्भामध्ये, याच गावांमध्ये, वाड्या वस्ती तांड्यांवरची एवढी चांगली पोरं आहेत, यांना जर ह्यांच्या भाषेमध्ये बोलायला जर तुम्ही परवानगी दिली ना, हे पुढच्या आता जे काही लाखो करोडो रुपये घेऊन जे वकील बाजारामध्ये आहेत ना, हे लोक त्यांना उभं सुद्धा राहू देणार नाहीत. एवढी यांच्याकडे कॉन्फिडन्स आणि ताकद आहे. फक्त भाषेची कुठंतरी अडचण येते म्हणून प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे असे ज्वलंत प्रश्न या युवा संसदेमध्ये आपल्याला घ्यायचे.